शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873780. ओबीसी हक्कांवर गदा आणण्याची परंपरा पुन्हा. यूजीसी नव्या कायद्याला सुप्रीम कोर्टाचा स्टे. मागासवर्गीय समाजात तीव्र संताप. यूजीसी नवीन कायदा काय आहे? विद्यापीठ अनुदान आयोगानं यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स 2026 हा नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या कायद्याचा अधिकृत उद्देश उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता, भेदभावमुक्त वातावरण आणि तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे असा सांगितला गेला. मात्र या नियमांमध्ये जात आधारित भेदभाव याची व्याख्या, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, कारवाईची चौकट या बाबी अस्पष्ट, संक्षिप्त आणि एकतर्फी असल्याचा आरोप करण्यात आला. विशेषतः काही संघटना व व्यक्तींनी असा दावा केला की या नियमांमुळे सवर्ण समाजावर अन्याय होईल, शिक्षण संस्थांमध्ये खोट्या तक्रारींचा धोका वाढेल. याच कारणावरून यूजीसीच्या या नव्या कायद्यांविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या. या केसमधील पार्श्वभूमी काय आहे? यूजीसीचा हा नवीन कायदा लागू होण्याआधीच देशभरातून विरोध आंदोलन, कायदेशीर आक्षेप याची मालिका सुरू झाली. याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की हा कायदा संविधानातील समानतेच्या अधिकाराला बाधा पोहोचवतो, नियमांची भाषा अस्पष्ट असून दुरुपयोग होऊ शकतो, समाजात नव्या स्वरूपाचा तणाव निर्माण होईल. या याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल. यूजीसी कायद्याला स्थगिती. सर्वोच्च न्यायालयानं यूजीसीचे 2026चे नवीन नियम तात्पुरते स्थगित केले आहेत. न्यायालयाचे निरीक्षण. नियमांची भाषा अस्पष्ट आहे, त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियम जसेच्या तसे लागू झाले तर समाजात विभाजन वाढू शकते. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले. 2012चे जुने नियम सध्या लागू राहतील. केंद्र सरकार व यूजीसीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. पुढील सुनावणी पुढील तारखेला होणार आहे. ओबीसी समाजातील तीव्र जनभावना. हा कायदा अपुरा का? सुप्रीम कोर्टाच्या स्टेनंतर ओबीसी समाजामध्ये तीव्र चर्चा आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. समाजामधून पुढील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जेव्हा ओबीसी, एससी, एसटी यांना हक्क संरक्षण किंवा कायदेशीर आधार देण्याचा विषय येतो तेव्हा सवर्ण समाजाकडून तक्रारी, याचिका किंवा दबाव तंत्र वापरले जाते आणि सरकारनं किंवा यंत्रणा त्याला बळी पडून मागासवर्गीयांच्या अधिकारांवर मर्यादा घालतात. ही परंपरा आजची नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून ओबीसी समाजावर अन्याय सुरूच आहे, पण तो संविधानिक भीती किंवा समाजात तणाव या शब्दांआड लपवला जातो. आजपर्यंत कुठेही असे ठोस उदाहरण नाही की ओबीसी समाजाने सवर्णांवर अन्याय केला किंवा अशा मोठ्या प्रमाणावर खोट्या केसेस झाल्या. असं म्हणतात, भीती, दुरुपयोग, समाजात फूट हे कारण पुढे करून ओबीसींच्या संरक्षणासाठी असलेला कायदा अपुरा, अस्पष्ट ठरवला जातो. यावर समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.